भातकुली तहसील में सफेद गिडार का कहर, 6 एकड़ में ट्रैक्टर चलाना पड़ा। भातकुली तहसील में सफेद गिडार के प्रकोप से किसान परेशान है, जिससे फसलों का 100% नुकसान हुआ है। सरकार की ओर से अब तक नुकसान का पंचनामा करने के आदेश नहीं मिलने से किसानों में नाराजगी है। 7 अगस्त को आष्टी के किसान की श्री अरुण उर्फ पांडुरंग विनायक राव वानखेड़े के गट नंबर 509 में स्थित 6 एकड़ सोयाबीन फसल का कृषि विभाग ने निरीक्षण किया। इस दौरान उप कृषि अधिकारी प्रमोद खरचान ने उपस्थित किसानों को सफेद गिडार नियंत्रण के बारे में मार्गदर्शन दिया, लेकिन प्रकोप इतना गंभीर था कि आखिरकार किसानों को फसल में ट्रैक्टर चलाना पड़ा। इस फसल पर अब तक लगभग 1 लाख रुपए का खर्च हो चुका था, लेकिन उत्पादन शून्य रहा। बैंक का कर्ज, बच्चों की पढ़ाई का खर्च और घर का खर्च कैसे चलाया जाए, यह गंभीर सवाल किसान के सामने खड़ा हो गया है। कृषि विभाग की ओर से फसल का पंचनामा किया गया है। इस मौके पर सहायक कृषि अधिकारी शीतल वानखड़े, किसान महेश वानखड़े, नीलेश सखे और धर्मराज राणेकर उपस्थित थे। प्लॉट आहे तूर सोयाबीनचा, त्यामुळे घुमणी अडीमुळे सर्व प्लॉटचं म्हणजे खात झालेलं आहे। त्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे अडी आहे। तुम्ही आता यावर जवळपास 60 ते 70 हजार रुपये यांना खर्च लागलेला आहे आतापर्यंत पेरणीपासूनचा। तर आता शेवटी असा पर्याय झालेला आहे की सोयाबीन मोडायचा आता वेळ आलेली आहे। बघू शकता तुम्ही ट्रॅक्टर पण शेतातच आहे। तर आता सरकारला एकच ही विनंती आहे की आम्हाला एवढे खर्च लागून जर काही उरत नसेल, काही मदतच होत नसेल, तर आता बघा तुम्ही काय करू शकता। तसंच खर्चानुसार आलेले आहे कृषी अधिकारी, कृषी सहायक वानखडे मॅम पण आहे इथे। तर सर तुम्ही सांगू शकता? जवळपास 6 एकरचा प्लॉट आहे आणि शेतकऱ्यांनी अक्षरशः ट्रॅक्टरने आज मोडत आहे आणि जेव्हा पाहणी केली असता पूर्णपणे सोयाबीन हे नष्ट झालेलं आहे घुमडी अळीच्या प्रादुर्भावामुळे। आणि सध्या कंट्रोल करायच्या म्हणजे एटील लेवलच्या आर्थिक नुकसानाच्या पातळीच्या वर त्याची नुकसान आहे, त्यामुळे त्यांचं कंट्रोलसुद्धा होऊन नाही आलं। त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः निर्णय घेऊन प्लॉट पूर्णपणे मोडलेला आहे आणि निश्चितपणे आम्ही जे नुकसान झालं शेतकऱ्याचं शासन दरबारी मांडू मी ग्वाही देतो त्यांना। ठीक आहे सर, बस एवढंच आम्हाला मदत हवी होती, कारण की आता तर काही पर्यायच नाही राहिलेला आहे। बघा तुम्ही काय मदत होते ती करा आम्हाला, एवढीच आशा आहे तुमच्याकडून। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।